The great happiness. Buddham saranam gacchami. माता पितु उपठानं पुत्रदारससंगहो अनाकुलाचकं मन्ता ये तं मंगलमोत्तमम्। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या वर्षावास पर्वातील महान मंगलमय सायंकाळच्या प्रहरी आपल्या मैत्री बुद्ध विहारात उपस्थित N11 हडको तथा परिसरातील सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांनी दिलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। आपण या वर्षावासाच्या पर्वामध्ये गेल्या काही दिवसांपासून आपल्या भगवान बुद्धांनी राजगृह नगरीमध्ये वास्तव्य करीत असताना शृगाल नावाच्या एका तरुणाला दिलेला उपदेश श्रवण करीत आहोत। विविधांगी असलेला हा उपदेश प्रामुख्याने मनुष्याने आपल्या जीवनामध्ये 6 दिशांची पूजा कशी करावी, त्या 6 दिशा कोणत्या आणि त्या 6 दिशांची पूजा कशासाठी करावी या संदर्भातील असलेला हा सिगालोवाद सुत्ताचा उपदेश भगवंतांनी 2600 वर्षांपूर्वी सांगितलेला असला तरी देखील यामध्ये एकूणच ज्या विषयाला भगवंतांनी सांगितलाय तो प्रत्येक विषय आजही 2600 वर्षानंतर इथल्या प्रत्येक व्यक्तीला मोठा प्रेरणादायी आणि उद्बोधक असा आहे, त्यांना नवी दिशा देणारा आहे। तो भरकटलेला शृगाल नावाचा तरुण आपल्या वडिलांच्या सांगण्यावरून 6 दिशांची पूजा करण्यासाठी म्हणून रोज पहाटे सकाळी उठल्यानंतर नदीवर जाई, आंघोळ करे, पाण्यामध्ये डुबकी मारे आणि ओल्या कपड्याने पूर्वेकडे, पश्चिमेकडे, दक्षिणेकडे, उत्तरेकडे, वर आणि खाली अशा 6 दिशांना हात जोडून नमस्कार करीत असे। परंतु भगवंताने एक दिवस आपल्या दिव्य दृष्टीने त्याला पाहिले आणि सकाळी सकाळी भगवान बुद्ध त्याला गाठतात आणि गाठून त्याला विचारतात की तू हे काय करीत आहेस,
कुणाच्या सांगण्यावरून करीत आहेस, याचा नेमका अर्थ काय आहे ह्याबद्दल तुला माहिती आहे का, तुला ठाऊक आहे का? त्यावरती तो शृगाल म्हणतो की भगवान, ह्याबद्दल नक्की काय याचा अर्थ होतो हे मला माहिती नाही, माझ्या वडिलांना मी विचारले नाही, परंतु वडिलांनी मरण्यापूर्वी मला अशा प्रकारे सांगितले असल्या कारणाने मी रोज नित्य नियमाने मात्र पहाटे उठल्यावर नदीवरती येतो आहे आणि अशा प्रकारे 6 दिशांना ओल्या कपड्यातून नमस्कार करतो आहे. त्यावर भगवान बुद्ध त्याला हा सिगालोवाद सुत्ताचा उपदेश करतात. यापूर्वी आपण या सिगालोवाद सुत्तातील 13 प्रकरण पाहिलेले आहेत. आज आपण 14वे प्रकरण पाहणार आहोत, 14वा भाग पाहणार आहोत की जे आत्तापर्यंत आपण याची पूर्वपीठिका पाहिली होती, या सुत्ताची पार्श्वभूमी पाहिली होती. त्याचं 6 दिशांची पूजा करण्यासाठीचं पात्र मन भगवंताने तयार केलं. योग्य काय, अयोग्य काय, कुणाबरोबर राहावं, कुणाबरोबर राहू नये, धनाची रक्षा कशी करावी, वेगवेगळे विषय आपण पाहिलेले आहेत. आपल्या चॅनलवरती ते अपलोड करण्यात आलेले आहेत. परंतु आजपासून मात्र खऱ्या अर्थाने या सुत्ताचा, या उपदेशाचा जो गाभा आहे, तो गाभा म्हणजे 6 दिशांची पूजा कशी करावी या संदर्भातील उपदेश आज आपण प्रारंभ करतो आहे खऱ्या अर्थाने. तर आज बघा, या उपदेशांचा 14वा भाग आपण पाहणार आहोत. पूर्व दिशा कोणती आणि पूर्व दिशा कुणाला समजावे, पूर्व दिशेची पूजा कशी करावी आणि पूजेचा अर्थ काय सांगितला भगवंताने, या आशयाचा उपदेश मी आज तुम्हाला देण्याचा प्रयत्न करीत आहे. तर आजच्या या उपदेशाचं शीर्षक असणार आहे, माता पिता आणि मुलं यांचे एक दुसऱ्यांशी कोणते कर्तव्य असावेत, ह्या संदर्भातील विवेचन आपणास मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. बघा, भगवंताने माता पित्याबद्दल भगवंताने तर 2600 वर्षांपूर्वी सांगितले, पण भगवंताच्या नंतर सुद्धा अनेक संप्रदायामध्ये, अनेक ठिकाणच्या तत्वज्ञानामध्ये माता पित्यांची महिमा गायलेली आहे, नाही का? जवळपास आपल्या आजूबाजूला जे कोणी उपदेशक दिसतात, ऐकायला मिळतात, ते सर्वच म्हणतात की आई फार श्रेष्ठ असते, वडील फार श्रेष्ठ असते, माता पिता श्रेष्ठ असतात. परंतु आपण पाहतोय आपल्या देशामध्ये जरी भगवंताचं वचन आहे, अरहंताचं वचन आहे, महापुरुषांचं वचन आहे, संतांचं वचन आहे, परंतु लोक मात्र खऱ्या अर्थाने माता पित्यांची सेवा करणे दूर, परंतु दगडाची मात्र लोक इथे पूजा करतात, स्त्रीवर अन्याय अत्याचार करतात. आता आपण पाहतोय, आपण टीकात्मक बोलत नाही, कोणावर टीका करण्याचा आपल्याला काहीच संबंध नाही, पण हकीकत काय आहे, वस्तुस्थिती काय असावी आणि काय असायला पाहिजे याबद्दलची कान उघाडणी करण्याचा आपण आपल्या प्रवचनातून मात्र नेहमीच प्रयत्न करत असतो. आज आपण पाहतोय आपल्या देशामध्ये एकीकडे 9 दिवसांचा कार्यक्रम सुरू आहे. बऱ्याच महिला मुली त्या कार्यक्रमामध्ये जातात, आपला एन्जॉय करतात. मी त्या प्रत्येक भगिनीला विचारतो, प्रत्येक मुलीला विचारतो, त्या प्रत्येक भावाला विचारतो की तुम्ही कुणाच्या तरी नावाने हे एन्जॉय करताय, पण खऱ्या मायबापाला तुम्ही खरंच प्रेमाने वागवताय का, त्यांची सेवा करताय का? हा प्रश्न आपल्या देशातल्या प्रत्येक स्त्रीने स्वतःला विचारला पाहिजे, प्रत्येक मुलीने, प्रत्येक मुलाने, प्रत्येक पुरुषाने स्वतःला विचारला पाहिजे. कुण्यातरी दगडाला कपडे पांघरले आणि त्यांच्या नावाने आपण हे असं करतो, ही गोष्ट वेगळी, परंतु आपण खऱ्या मायबापाला, ज्यांनी जन्म घातलाय, दिलाय, आपल्याला लहानाचं मोठं केलं, आपल्यासाठी जीवाचं रान केलं, त्या मायबापांना आपण प्रेम देतोय का, त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य फुलवतोय का, त्यांची सेवा करतोय का, किंवा त्यांच्या प्रती आपलं काय कर्तव्य आहे याची आपल्याला जाणीव आहे का, असा प्रश्न आपल्याला मनामध्ये निर्माण झाला पाहिजे. मी पाहतोय नेहमीच आपले प्रवचन, आपले उपदेश सार्वजनिक असतात, सगळ्या जाती धर्माच्या लोकांसाठी. ज्या सावित्रीमाईनं सेन अंगावरती झेललं, दगड अंगावरती झेलले, महात्मा फुलेनं स्त्रियांसाठी शाळा काढली, त्यांना विसरण्याचा किंवा त्यांना विसरावं अशा प्रकारची एकंदरीत परिस्थिती आपल्या देशामध्ये निर्माण केली जात आहे आणि त्या अनुषंगाने लोक अकुशल कर्म करत आहे. पण भगवंताचं वचन आहे, जो कोणी अकुशल कर्म करत राहील, जे कोणी पाप कर्म करत राहील, त्या व्यक्तीला, त्या समाजाला त्याचा परिणाम बिलकुल
भोगावा लागेल. आणि त्यामुळे मी आज आपणास सांगेल की पूर्व दिशा भगवान का म्हणाले माता पित्यांना. भगवंताचं वचन आहे, काय म्हणाले भगवान, माता पिता. पूर्व दिशा कोण आहे, कुणाला समजावं पूर्व दिशा, माता पित्यांना पूर्व दिशा समजावं. बघा कोणता मान दिला, दिशा किती सांगणार आहेत भगवान, 6 पैकी पहिलीच दिशा पूर्व दिशा आहे. पहिली दिशा पूर्व दिशा आणि पूर्व दिशेचा बहुमान कुणाला दिला, कुणाला समजावं म्हणाले भगवान पूर्व दिशा, माता पित्यांना पूर्व दिशा समजावं म्हणाले भगवान. का तर जन्म कोणी दिला, माता पितांनी, आईवडिलांनी. बाकीची दुनियादारी नंतरची गोष्ट आहे ना. गुरुजी नंतर भेटले नाही का, धर्मगुरू नंतर भेटले, नातेवाईक नंतर भेटले, सेवक नंतर भेटले, सगळे लोक बाकीचं धन दौलत जे काही असेल ते नंतरची गोष्ट आहे. पण पुब्बाचार्य कोण आहे, पूर्व आचार्य म्हटलं भगवंताने. माता पित्यांना काय म्हटलं, पूर्व आचार्य. माता पित्यांना पूर्व आचार्य म्हटलेलं आहे. कारण सगळ्या गोष्टी मायबापाकडून प्राप्त झालेल्या असतात. का तर मुख्य आहे जन्म. जन्म प्राप्त झाला ना, त्यांनी दिला ना. आणि त्यामुळे आताच मी पराभव सुद्धा सांगताना ह्याच्यावरती बोललो म्हणून विस्ताराने बोलत नाही. पण भगवान कसे म्हणाले की मायबापाला, आई वडिलांना, माता पित्यांना पूर्व दिशा समजून त्यांची सेवा करावी. आता इथे जो बघा पूजा करावी असा शब्द आलेला आहे. भगवान काय म्हणाले, 6 दिशांची पूजा करावी. तर पूजा कोणत्या अर्थाने शब्द वापरला, पूजा म्हणजे सेवा, पूजा म्हणजे कर्तव्य, पूजा म्हणजे जबाबदारी, असा त्याचा एकंदरीत अर्थ आहे सारांश रूपाने. पूजा म्हणजे असे हात जोडणं नाही फक्त, पूजा म्हणजे नुसते पाया पडणं नाही. आता बघा भगवंताच्या वाणीचा, भगवंताच्या उपदेशांचा अपभ्रंश कसा होतो बघा या देशामध्ये सगळीकडे. भगवंतानं तेव्हा सांगितलं माता पित्यांना पूर्व दिशा समजून त्यांची पूजा करावी, बरोबर आहे. आता लोक बघा, तुम्ही लग्न वगैरे झाल्यावर लग्नाच्या अगोदर तुम्ही असं पाया पडत असता बघा, वडीलधाऱ्यांच्या, सासू सासऱ्यांच्या पाया पडतात, आई वडिलांच्या लोक काही काही पाया पडतात का नाही. तर ही पाया पडण्याची जी पद्धत आहे ना, ही यातूनच घेतलेली आहे. फक्त त्याचा आशय लोक विसरले आणि लोकांना वाटते व पाया पडलं म्हणजे बस झालं, म्हणून पाया पडापडीची लोकांमध्ये काय म्हणू त्याला, अशी पद्धत प्रकार रूढ झालेला आहे. पण हकीकतमध्ये भगवंताने जी पूजा करायला सांगितली होती, अर्थ विसरले लोक, पण त्याच्यातूनच जे चेंज झालाय, बदल झालाय, ते मात्र लोक करतात. म्हणजे पाया पडतात, माता पित्याच्या पाया पडतात, सासू सासऱ्याच्या पाया पडतात, इच्छा असो नसो, लोक काय म्हणतील म्हणून पाया पडतात बऱ्याच ठिकाणी. तर बघा भगवंतानं आपल्या सांगितलं 5 प्रकारे माता पित्यांची पूजा केली पाहिजे, म्हणजे सेवा केली पाहिजे, कर्तव्य बजावलं पाहिजे, आपली जबाबदारी निभावली पाहिजे. कोणी, मुलांनी. किती प्रकारे, 5 प्रकारे. जे कोणी लोक आपल्या माता पित्यांची 5 प्रकारे सेवा करतात, पूजा करतात, कर्तव्य बजावतात, जबाबदारी पार पाडतात, आई वडील माता पिता सुद्धा मग त्यांच्यावर 5 प्रकारे अनुकंपा करतात. तर या भागामध्ये आपण आई वडिलांच्या संदर्भात मुलांचं काय कर्तव्य आहे हे पाहणार आहोत. उद्याचा जो भाग असेल, पुढला भाग 15वा, त्या भागामध्ये मग माता पित्यांचं काय कर्तव्य आहे मुलांच्या संदर्भामध्ये, त्यांनी कोणती अनुकंपा करावी, त्यांचं कोणतं कर्तव्य, त्यांची कोणती जबाबदारी आहे. भगवंतानं दोन्ही बाजू सांगितलेल्या आहेत. मी नेहमी माझ्या प्रवचनामध्ये बोलताना तुम्ही ऐकत असाल तर दोन्ही बाजू सांगतो. भगवंताने असं म्हटलं नाही की आई वडीलच चांगले असावेत, मुलं चांगले असावेत असे सांगितलं. दुसरी गोष्ट असं नाही सांगितली की मुलंच चांगले असावेत आणि आई वडील कसे असावेत, दोन्हीही बाजू सांगितले. म्हणून मी तुम्हाला सांगतो की आज या उपदेशामध्ये आपण काय पाहणार आहोत की माता पित्यांना पूर्व दिशा समजून त्यांची कशी पूजा करावी, आणि उद्याच्या भागामध्ये मग माता पित्यांचं मुलांच्या बाबतीमध्ये काय कर्तव्य आहे त्याची जाणीव. तर बघा, पहिलं सांगितलं भगवंताने आपल्या की माता पित्यांची सदैव मुलांनी सेवा केली पाहिजे. काय म्हणाले, माता पित्यांची मुलांनी सदैव सेवा केली पाहिजे. तर सेवा कशी कराल तुम्ही, माता पित्यांची सेवा कशी करावी, वृद्ध माता पित्यांची सेवा कशी करावी, किंवा जरी वृद्ध नसतील तर अशा माता पित्यांची सेवा कशी करावी. तर भगवंतानं सांगितलं की बघा, आपण लहान असतो तेव्हा माता पित्यांनी आपल्याला जन्माला घालून
घास भरवलेला असतो. खायला कोण शिकवते? भाताच्या पेजीपासून त्याच्या अगोदर दूध, नाही का, आपल्या स्तनातून दूध पाजवते ना प्रत्येक माता. अगोदर दूध देते, दुधानंतर मग खायला लागलं अन्न की भाताची पेजन अजून कोण कोण काय काय देत असेल माहीत नाही. मग असं काही खायला शिकवते की नाही? कोण भरवते चमच्यानं? सर्वात अगोदर कोण खाऊ घालते आपल्याला? आई खायला शिकवते ना आपल्याला. तर आईनं खाऊ घातलेलं असते. मोठं होईपर्यंत आपण उपाशी राहते, परंतु लेकराचा विचार करून लेकराला घास भरवते की नाही? कोणती आई असो या जगातली, प्राणी का असे ना. तुम्ही पाहिलं का? पक्षी पाहिले, प्राणी पाहिले, आपल्या पिल्लांना असं चोचीतून किंवा हाताने बरोबर भरवतात बघा. अंडे असतील, तुम्ही अंड्यावर बसलेली कोंबडी पाहिली कधी? तिचा अंडा असं काढून घेण्याचा प्रयत्न करा. अंड्यावर बसल्यावर धावते का नाही? चोच मारते अशी. तिचा त्या अंड्यावर जीव असतो, अंड्यामध्ये तिचा, कारण पिल्लू आहे त्या अंड्यामध्ये तिचं. बघा तुम्ही, हा जीव आहे. आणि पिल्लं जेव्हा जन्माला घालते तेव्हा बरोबर आपली दाणे वेचते आणि त्या पिल्लांच्या तोंडामध्ये भरवते, नाही का. कोणती पण आई बघा, गाय तिचा बछडा जेव्हा वासरू जेव्हा दूध प्यायला लागते किंवा तिचं वासरू जेव्हा सोडण्याची वेळ होते, आमच्याकडे गाय होती, काय काय सगळंच होतं. बरं झालं आमच्या गावात जन्म झाला, सगळे उदाहरणासाठी सांगता येते. तर ते बरोबर दूध काढायची वेळ असायची, सकाळची पण आणि सायंकाळची पण. बरोबर त्याच वेळेला गाय पान्हा सोडते बघा तुम्ही. म्हणजे ते वासरू सोडायची वेळ झाली, दूध काढण्यापूर्वी ते वासरू सोडावं लागते. गाईचं दूध काढायचं ना, ते वासरू मग 2-3 मिनटं पाजवतात अगोदर. म्हणजे वासरू एकदा पियायला लागलं की ते पाना सोडते ना ऑटोमॅटिकली, म्हणजे दूध येते त्याच्या स्तनामध्ये आणि मग वासराला बांधायचं आणि मग दूध काढायचं. तर ती वासरू जेव्हा दूध पिते बघा, किंवा ते वासरू असं सुटत असते, तर गाय पण असं ते प्रेम आपलं काय म्हणू त्याला आपण व्यक्त करते. ते दूध पित असेल तर त्याला चाटते बघा जिभेनं, बघितलं तुम्ही. आणि म्हणून प्राणी असो का मनुष्य असो का पक्षी असो, इथे प्रत्येक आई ही आईच असते. काल परवाला मी एक व्हिडिओ बघितला बघा सोशल मीडियावरती. एका घाटामध्ये रोडवरती हायवेला कोणीतरी त्या पिल्लाला उडवलं बघा, वानराच्या, माकडाच्या. पिल्लू आलं ते गाडीवर. आता लहान लहान पिल्लं असतात, कधी कधी आता काही काही जंगलाच्या ठिकाणी बघा माकडं असतात. तर ते माकडाचं पिल्लू आलं, कोण्यातरी गाडीवाल्यानं त्याला उडवलं मेलं. ती वानरीनं आली तिथं आणि अशी बसली बघा, इकडं तिकडं इकडं तिकडं ती पाहत पाहत बसली बघा. तर म्हणजे बघा, मुलाच्या प्रती प्रेम असते का नाही? जीव असतो. म्हणून आई वडिलांनी आपल्याला लहानपणापासून नामचीन चीज खायला दिलेली असते. स्वतः नाही खात, पण लेकराला खाण्यासाठी चोरून का आणणारे मायबाप असो, पण लेकराला अगोदर देतात बघा. म्हणजे हे प्रेम, हे जिव्हाळा असतो. तर भगवंतानं सांगितलं की ज्या अर्थी आपल्याला खाऊ पिऊ घातलं, स्वतःचा विचार न करता, आपण लहान होतो तेव्हा, जेव्हा आपल्याला खायला येत नव्हतं तेव्हा आपल्याला भरवलं, खाऊ घातलं ना. तर आता जर आई वडील म्हातारे झाले आणि आपण जर तरुण आहे, व्यवस्थित आहे, आपण जर कमवतो आहे, मेहनत करतो आहे, तर आपलं कर्तव्य आहे की त्यांना जर आपला हात उचलता येत नाही किंवा त्यांना स्वतःच्या हातानं खाता येत नाही आहे, तर आपण आपलं कर्तव्य समजलं पाहिजे, आपलं पुण्य समजलं पाहिजे, आपली सेवा समजली पाहिजे, आपली जबाबदारी समजली पाहिजे आणि त्यांचं भरण पोषण केलं पाहिजे, नाही का. खाऊ पिऊ घातलं पाहिजे त्यांना, बिलकुल. आणि भगवान बुद्धांनी सांगितलं त्यांना खाऊ पिऊ घातलं पाहिजे. उत्तम प्रकारे त्यांची राहण्याची व्यवस्था केली पाहिजे. आपल्याला घर पाहिजे असते की नाही, आपल्याला बेडरूम पाहिजे असतो का नाही तुम्हाला, तर माता पित्यासाठी सुद्धा स्वतंत्र व्यवस्था आपल्याच घरामध्ये असायला पाहिजे, उत्तम व्यवस्था असायला पाहिजे. काही काही लोक करतात बघा, आम्ही जातो गृहप्रवेशाला तर लोक एकदम मोठ्या मनाने सांगतात, भंतेजी आमच्या मुलांनी बघा आमच्यासाठी पण रूम बनवला सुंदर प्रकारे बघा, आणि आमच्यापेक्षा चांगला रूम बनवला असं सांगतात. आणि खरंच असते, काही काही ठिकाणी आहे असं आणि काही काही ठिकाणी सारं गणित उलट आहे का नाही. जगामध्ये पाहतो आपण, काही काही ठिकाणी जग फार उलट आहे. आणि त्यामुळे भगवान बुद्धांनी सांगितलं की माता पित्यांचं सेवा कोणती करावी, तर एक तर त्यांना आपली जेव्हा गरज आहे, म्हातारपणाची काठी ज्याला म्हणतो ना, तेव्हा आपण त्यांची आधाराची काठी बनलो पाहिजे. कारण ते आपली काठी बनलेले असतात ना लहानपणामध्ये. कारण आपल्यासाठी गाडा घेते, आपल्यासाठी गाडी घेते, आपल्याला चालायला शिकवते, एक पाऊल टाक म्हणते, एक पाऊल टाकलं की खुश होते, काहीतरी खाल्लं की खुश होते. मी तर म्हणतो शी सू केली बाळानं तरी खुश होते ना, मायबाप खुश होत नाही का.
तर खुश होतात. आणि म्हणून आपलं कर्तव्य आहे, भगवान बुद्ध म्हणाले म्हातारपणामध्ये त्यांना भोजनापासून वंचित आपण ठेवता कामा नये, औषधोपचारापासून त्यांना वंचित ठेवता कामा नये, निवासापासून त्यांना वंचित ठेवता कामा नये, मायबापाला कधी वृद्धाश्रमामध्ये टाकता कामा नये, मायबापाची कधी हेळसांड करता कामा नये, मायबापाचा कधी अपमान करता कामा नये, मायबापाच्या डोळ्यांमध्ये आपल्यामुळे कधी अश्रू येता कामा नये. गरुकर्म शिकवलं भगवंताने, त्या गरुकर्मामध्ये भगवंताचं तर रक्त काढण्याचं तर गरुकर्म आहेच म्हणाले, महापाप आहेच म्हणाले, अरहंताचं रक्त काढण्याचं महापाप आहेच म्हणाले, चिवरधारी भिक्खूचं रक्त काढणे तर महापाप आहेच म्हणाले भगवान. परंतु त्यासह मायबापाचा खून करणं, मायबापाच्या डोळ्यात अश्रू आणणं हे पण महापाप आहे म्हणाले. ते ज्यांच्या कुणाकडून घडेल बिलकुल त्याचा परिणाम त्या व्यक्तीला भोगावा लागेल. आणि म्हणून भगवान बुद्धांनी पुब्बाचार्य म्हटलेलं आहे, पूर्व आचार्य, माता पित्यांना म्हटलं. आणि म्हणून कधी त्यांचं मन आपण दुखवता कामा नये. औषधोपचार, त्यांच्या गरजा आणि सुखसुविधा आपण एकदम उदार अंतकरणाने आपलं कर्तव्य समजून, सेवा समजून, पुण्य समजून ते केलं पाहिजे. कारण आई वडील स्वतःपेक्षा जास्त मुलांचा विचार करत असतात. म्हणून भगवंतानं सांगितलं सदैव सेवेसाठी आपण आई वडिलांच्या तत्पर असायला पाहिजे. त्यांना केव्हा काय किती लागते हे त्यांनी सांगण्याच्या अगोदर आपल्याला ओळखता आलं पाहिजे. कारण त्यांनी आपल्याला ओळखलं न असते ना, लहानपणामध्ये ओळखते की नाही, बरोबर रडलं की बरोबर कळते, झोप आली की भूक लागली कळते का नाही आई वडिलांना. बाळ रडल्यावर झोपमुळे रडू लागलं का भुकेमुळे रडू लागलं की काही दुखते म्हणून रडू लागलं हे कोणाला समजते? आई वडिलाला समजते नाही, दुसरं कोणाला समजते का? आणि म्हणून जर बाळाची मानसिकता, बाळाचा स्वभाव, बाळाचं रडणं, बाळाचं हसणं हे माता पित्यांना लगेच समजत असेल आणि त्यावरती उपाय करत असतील, तर जेव्हा मायबाप म्हातारे झालेले असतात तेव्हा त्यांचं मन ओळखणं कोणाचं कर्तव्य असायला पाहिजे? असायला पाहिजे ना. म्हणून भगवंताने सांगितलं त्यांची सेवा करावी. अशा प्रकारे भोजनाच्या संदर्भामध्ये, निवासाच्या संदर्भामध्ये, कपड्यांच्या संदर्भामध्ये, नाही का, इतरांना कपडे घेतोय, आपल्याला कपडे घेतो, मायबापाला कपडे घेतले पाहिजे भारी भारीच. आणि उपकार समजलं नाही पाहिजे मायबापाला कोणी असं करत असेल तर. बिलकुल मी नेहमी सांगताना सांगत असतो, असं कधी म्हणता कामा नये की मायबाप माझ्याकडे आहेत, मायबापाला मी सांभाळतो, मायबापाला मी पोसतो, मायबाप माझ्यात आहेत, असं कोणत्याही अज्ञानी मुलांनी सुनांनी म्हणता कामा नये. इथं मायबाप आपल्याकडे नसतात, मायबापाला आपण सांभाळत नाही, मायबापाला आपण जगवत नाही, तर आपणच मायबापाकडे असतो. मायबाप आपल्याकडे कसे राहतील? अहो आपणच मायबापाकडे, जन्म कोणी दिला? मायबापाने दिला. आणि म्हणून असं कोणी म्हणता कामा नये की आम्ही मायबापाला सांभाळतो. बिलकुल नाही. तोंडातून ब्र नाही काढला पाहिजे आपण सांभाळतो. पुण्यकर्म आहे, तुमचं कर्तव्य आहे, ती सेवा आहे, तुमची जबाबदारी आहे. का तर आपल्याला सांभाळले, आपल्याला खाऊ पिऊ घातलेलं लहानाचं मोठं. आणि असं तर कधी म्हणता कामा नये काय उपकार केले काय. भगवान म्हणाले ते लोक अभागी आहेत की ज्यांच्या मनात असा विचार येत असेल मायबापाच्या बद्दल की काय केलं आणि केलं तर काय झालं, ते लोक अभागी आहे. त्या मुली असो का मुलं असो, महान त्यांचे अनंत उपकार असतात माता पित्यांचे. त्यांनी आपल्याला जन्माला घातलेलं असते. ही दुनियादारी माता पित्यांमुळे तर पाहतो आपण. जरी आपण मेहनत केली असेल, जरी आपण शिकलो असेल, जरी आपण कमवतो आहे, पण जन्माला घातलं त्यांनी मारून तर नाही टाकलं, गर्भात मारून तर नाही टाकलं. इथं आल्यावर विष तर नाही पाजवलं आपल्याला. इथं आल्यावर आपल्याला लहानाचं मोठं केलं, आपल्या सगळ्या गरजा पूर्ण केल्या, स्वतःपेक्षा जास्त विचार. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणाले सुख सुविधा त्यांना दिल्या पाहिजे. तर पहिलं हे कर्तव्य आहे, पहिली अशा प्रकारे पूजा केली पाहिजे. दुसरी भगवान बुद्ध म्हणाले की त्यांच्या प्रती आपलं कर्तव्य निभावलं पाहिजे. कोणतं कर्तव्य निभावलं पाहिजे? तर त्यांचं ऐकून राहिलो पाहिजे आपण. त्यांचं ऐकलं पाहिजे ना, माता पित्यांचं. माता पित्यांचं ऐकणाऱ्यांपैकी आपण असलो पाहिजे. एक, माता पित्यांचा आदर करणाऱ्यांपैकी असलो पाहिजे आपण. दोन, आणि त्यांचं कधी मन दुखवणाऱ्यांपैकी नसलो पाहिजे. तीन, त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आणणाऱ्यांपैकी नसलो पाहिजे. आता बघा, तुम्हाला वाटेल की ऐकून राहणं, तर काही ठिकाणी हा प्रॉब्लेम पण आहे. काही ठिकाणी प्रॉब्लेम कसा आहे तर लोक म्हणतात म्हणजे मायबापाच ऐकते पोरगा. काय बिचाऱ्या भगिनींची कंप्लेंट आहे ना. आणि खरंच असेल असं काय नसेल थोडी. काही लोक म्हणजे बायकोचं ऐकतच नाही काही.
मायबापाचंच ऐकायचं आहे. भगवंताने सांगितलं की जे जेव्हा जिथे ज्यांचं ऐकायला पाहिजे त्यांचं बिलकुल ऐकावं. पण हे समजा एखादी आई भलतंच काय काय बोलत असेल सुनाला, चुका नसता पण टॉर्चर करत असेल, म्हणजे खुंट्याला आपल्याला म्हैस बांधली बा, नाही का, तिनं कामच करू करू राबरूनच घ्यावं तिला, हे कोणतं शहाणपण आहे. अशा मायचं ऐकता कामा नये. बिना कामाचं त्रास देणारी जर आई असेल, वडील असतील, कोणाला, सुनाला, बिना कामाचं सगळं व्यवस्थित असतानाची गोष्ट करतोय मी, तर अशा मायचं कसं ऐकावं? ऐकलं पाहिजे का? नाही ऐकलं पाहिजे. याचा अर्थ असा आहे ना की बायकोचंच ऐकलं पाहिजे. भगवंतानं तराजू सांगितला. म्हणजे काही काही वेळेला आईबापाचं ऐकलंच पाहिजे आणि काही काही वेळेला बायकोचं ऐकलंच पाहिजे. समजते ना तुम्हाला? बापा तुम्हाला कसं नाही समजणार, कळते सगळं हो, वळत नाही का. आपला टेंबा घर माझ्या मुठीत राहा म्हणते. अरे काय मुठीत राहा, काय मुठीत राहा, दुसऱ्याकडे बोट नाही, घर आपल्या मुठीत राहा म्हणते. काय मुठीत राहा? घर. बिलकुल सुना आपलं ऐकणाऱ्या असायला पाहिजे, मुलंही आपल्या ऐकणारे असले पाहिजे. पण याचा अर्थ असा नाही की आपण आपलीच लावणाऱ्यापैकी असलो पाहिजे. कारण भगवान म्हणाले इथं कोणी चुकू शकते, चुकू शकत नाही. मी तर म्हणतो कधी कधी वडीलधाऱ्या लोकांचे निर्णय चुकतात, चुकत नाही का? बडबडीमुळे लोक काही काही परेशान आहेत, अपमान करण्यामुळे काही काही लोक परेशान आहे, टॉर्चर करण्यामुळे काही काही लोक परेशान आहे, भनभनी लावण्यामुळे काही लोक परेशान आहेत का नाही? बिलकुल परेशान आहे. आणि म्हणून भगवंतानं सांगितलं की आईवडिलांचं ऐकायलाच पाहिजे बिलकुल. पण काय ऐकायला पाहिजे की आई वडील जेव्हा सांगतील की हे वाईट आहे बरं, दारू पिऊ नको, नाही पिली पाहिजे, हे तंबाखू खाऊ नको बरं बाळा, चांगलं नाही, बाळा कामाला जा बरं, काही कामधंदा कर, हे ऐकायला पाहिजे ना. बिलकुल आपल्या हिताचं सांगतील ना. कारण दुसरं कोण सांगू शकते बापा आपल्याला? दुसऱ्यानं आपल्याला सांगावं ना, आपण ऐकाव आणि आपण ऐकून घेवाव दुसऱ्याचं. बापा कोणाची मजाल. तुमच्या काय घरचं खातो का म्हणते आम्ही, म्हणते का नाही? म्हणतात ना. आणि म्हणून आई वडिलांचं ऐकलं पाहिजे अशा बाबतीमध्ये, नाही का? कोणत्या भांडणं करण्याच्या बाबतीत आईवडिलांचं ऐकलं पाहिजे, कोणाशी हुज्जत नाही घातली पाहिजे, वाईट नादाला लागण्याच्या बाबतीत आईवडिलांचं ऐकलं पाहिजे. कारण आईवडील आपलं हित पाहतात ना, कोणतेही आईवडील असो आपलं हित पाहतात ना. आणि त्यामुळे भगवंतानं सांगितलं बघा की आईवडिलांचं ऐकून राहायला पाहिजे. पण याचा अर्थ असा कधी काढता कामा नये. नाही तर बापा तुम्ही संदर्भ देत बसाल. करुणान भंतेजी म्हटले भगवान बुद्धांनी सांगितलं की आईवडिलांचं ऐकून राहा, तर बघ तू जाय तिकडं कुठेही मर खप तिकडं. भगवंतानं सांगितलं आईवडिलांचं ऐकून राहा. अरे बापा तुम्ही अज्ञानी आहे मग याचा अर्थ, नाही का? आईवडिलांचं ऐकावं, पण काय ऐकावं काही ना काय नाही ऐकावं हे समजलं पाहिजे. समजते ना तुम्हाला? तर या बाबतीमध्ये कर्तव्य निभावणाऱ्यांपैकी आपण असलो पाहिजे. ही दुसऱ्या प्रकारची पूजा सांगितली, कर्तव्य निभावणाऱ्यांपैकी. तर कर्तव्य कोणतं? तर आपलं काम आहे की मातापित्यांचं ऐकून घेणे. जरी ते रागावले कधी, जरी ते भांडले कधी, जरी त्यांनी मारला आपल्याला कधी, तर आपली चूक असेल म्हणून आई वडील मारतील, आपली चूक असेल म्हणून आपल्याला बोलतील, आपली चूक असेल म्हणून रागावतील. जर असं होत असेल तर बिलकुल भगवान म्हणाले मातापित्यांचं ऐकून राहणाऱ्यांपैकी आपण असलो पाहिजे. कारण 4 उन्हाळे जास्त पाहिलेले असतात ना आपल्या मातापित्यांनी. 4 काय बापा म्हणजे म्हटलंय 4 म्हणजे बा अधिक, 4 म्हणजे 4च नाही, 4 म्हणजे अधिक उन्हाळे त्यांनी आपल्यापेक्षा जास्त पाहिलेले असतात. संसाराचा अनुभव असतो त्यांना, नाही का? संसाराचा अनुभव असतो, दुनियादारीचा अनुभव असतो, व्यवहाराचा अनुभव असतो. आणि कोणत्याही मायबापासाठी लेकरू किती मोठं झालं तर ते लहानच असते का नाही? आणि म्हणून त्यांच्याप्रती आपलं असलेलं कर्तव्य जे आहे ते निभावलं पाहिजे. म्हणून आईवडिलांचं ऐकून राहणाऱ्यांपैकी आपण असलो पाहिजे. त्यांचा आदर, सदैव आदर केला पाहिजे, मान सन्मान केला पाहिजे, त्यांच्या पायाही पडलो पाहिजे, त्यांचा सन्मान केला पाहिजे, त्यांना विचारात घेतलं पाहिजे, त्यांना विचारलं पाहिजे, त्यांचा सल्ला घेतला पाहिजे, नाही का? जरी त्यांना काही समजत नाही पण एका शब्दाने बनायला काय हरकत आहे? घर घेऊ का, हे प्लॉट घेऊ का, हा
तुम्हाला कसं वाटते, पोरगी कशी वाटते, तुम्हाला पोरगा कसा वाटते बाबा, अहो म्हणून तर पहा, लय बरं वाटत असेल, वाटत नाही. आणि काही सांगू देऊ नका बरं. तुम्हाला काही न सांगता केलं तर आनंद होतेच बापा, पण यदा कदाचित असं झालं तर काय होते, मग दुःख होते, त्रास होते, परेशानी होते, नाही का, वैतागून जाते माणूस. आणि म्हणून भगवंताने सांगितलं कर्तव्य निभावता आलं पाहिजे. तिसरी गोष्ट सांगितली, वंश परंपरा चालू ठेवता आल्या पाहिजे, आई वडिलांच्या वंश परंपरा. तर वंश परंपरा कोणत्या माहिती आहे का तुम्हाला? तर लोक लग्न झाल्यावर म्हणतात आमचं कुलदैवत आहे, म्हणतात गावाकडे. हा काय आई, सारेच्या सारे चालले, काय कोणत्या कुलदैवताच्या पाया पडल्यावर भलं होईल सांगा तू. हा विचार तर करा, टूप तर पेटवली पाहिजे. कुलदैवत कोणतं कोणतं, काय 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 आहे त्या कुलदैवतात कोणतं? भगवंतानं कुलदैवत कोणाला म्हटलं? वडीलधाऱ्या लोकांना. कोणाला? मागे शिकवलं मी, वडीलधाऱ्या लोकांना कुलदैवत म्हटलेलं आहे. लोकायला वाटते दगडाच्यालाच कुलदैवत. अरे दगड ते गाडगे बाबा म्हणते स्वतःच्या समोरचा नैवेद्य कुत्रं घेऊन जाते कळेना, ते कुत्रं कधी कधी तिथे येऊन काय काय करते ते कळेना. आणि हे जिवंत माणसा कुलदैवताला सोडले आणि दगडाचे कुलदैवत पाहू लागले. जिवंत कुलदैवत गेलं कुठं? वडीलधारी माणसं त्यांना फटकारते, त्यांना अपमानित करते, आणि दगडाला म्हणते माझं कुलदैवत आहे, म्हणते 5 कोंबडे कापतो, म्हणते 5 बकरे कापतो, म्हणते आणि धागा बांधतो, म्हणजे त्यांच्या नावाचा, आणि उपास करतो म्हणते त्यांच्या नावाचा, आणि काय काय करते डोक्याचा पत्ता नाही, आणि भलतीकडेच जात राहते. असे लय लोक पाहतो आम्ही, आहे का नाही? तर मग कुळ परंपरा, वंश परंपरा कोणत्या? तर भगवंताने सांगितलं की समजा आपले मायबाप धार्मिक आहे, समजा आपले मायबाप धार्मिक आहे, तर त्यांची वंश परंपरा कोणती आहे? तर आपणही त्यांची ती परंपरा, वंश परंपरा चालू ठेवली पाहिजे. मी तुम्हाला नेहमी सांगतो, तुम्हाला आठवते की नाही माहीत नाही, पण मी तुम्हाला नेहमी जाणीव करून देतो, तुम्ही शेवटचे बनू नका. काय बनू नका म्हणून सांगतो तुम्हाला? शेवटचे. तर जे जे लोक इथं घेऊन येत नाही आपल्या घरच्या लोकांना, माझे शब्द लक्षात ठेवा. तुम्ही भगवंताचं वचन आहे की वंश परंपरा चालू ठेवणाऱ्यांपैकी आपण असलो पाहिजे. पण ती कोणत्या प्रकारची? तर सत्कर्म करण्याच्या संदर्भातील वंश परंपरा चालवणाऱ्यांपैकी असलो पाहिजे. तर तुम्ही जर गोडी लावली तर येतील ना. नाही तर सांगतात काही काही लोक, भंतेजी आमची आई नेहमी विहारात येत होत्या बरं, भंतेजी आमचे वडील नेहमी विहारात येत होते बरं, नेहमी दानधर्म करत होते बरं, भंतेजी लय गोडी होती त्यांना, भंतेजी लय भंतेजीला दानधर्म करत होते बरं, भंतेजी लय धार्मिक सहलीला इकडं तिकडं जात. अरे हो बापा, बिलकुल मान्य आहे आम्हाला, ते लय चांगले होते. तुमचं काय? तुम्ही तर पैसेच कमवण्याच्या नादी लागले. माडीवर माडीन, माडीवर माडीन, माडीवर माडी, आणि एक दिवस त्याच माडीत बटन दबलं की खल्लास सगळं वातावरण. भगवान बुद्ध म्हणाले वंश परंपरा चालू ठेवा. कोणती? तर मायबाप जर दान पुण्य करणारे असतील तर आपल्यात तो गुण आपण अंगीकारला पाहिजे. ही वंश परंपरा की आपणही दान पुण्य करायला शिकणारे असलो पाहिजे. ही माता पित्यांची वंश परंपरा. माता पिता जर सिलवान असतील, सील पालन करणाऱ्यांपैकी असतील, पंचशीलधारी असतील, उपोषधारी असतील, तर त्यांची ती वंश परंपरा चालवणाऱ्यांपैकी आपण असलो पाहिजे. आपणही पंचशीलधारी, उपोषधारी असायला पाहिजे. माता पिता जर ध्यान करणाऱ्यांपैकी होते तर आपणही ध्यान करणाऱ्यांपैकी असायला पाहिजे. माता पिता जर दररोज घरामध्ये वंदना म्हणणाऱ्यांपैकी असतील तर आपणही घरामध्ये रोज वंदना करणाऱ्यांपैकी असलो पाहिजे. माता पिता जर बुद्ध विहारामध्ये जाणाऱ्यांपैकी असतील तर आपणही त्यांची वंश परंपरा ही चालू ठेवली पाहिजे. आपणही परिवारासह बुद्ध विहारामध्ये गेलो पाहिजे. माता पिता जर धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्यांपैकी होते, सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्यांपैकी होते, धार्मिक सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहकार्य करणाऱ्यांपैकी होते, तर आपणही त्यांची ही वंश परंपरा
चालू ठेवणाऱ्यांपैकी असलो पाहिजे. माता पिता जर आपली संपत्ती टिकवणाऱ्यांपैकी होते. काही काही बघा, आई वडील असतात, कोणती परिस्थिती प्रसंग येऊ द्या, आपलं घर विकू देत नाही, आपलं शेत विकू देत नाही. बघा काही काही माता पिता टिकवण्याचा प्रयत्न करतात का नाही. आणि अवलादी काही काही अशा भेटतात, मायबापानं कमवलंय आणि हे सारे विकून खाते. आहे का नाही काही काही ठिकाणी. मग दारूच्या पायी, पत्त्याच्या पायी, जुगाराच्या पायी, नको नको त्या कामाच्या पायी सारे विकून खाते. मला सांगा, मायबाप समजा जिवंत आहेत आणि त्यांनी कमवलेलं, त्यांनी टिकवलेलं संपत्ती, धन दौलत, शेती, घरदार जर कोणता पोरगा उडवत असेल, त्या मायबापाला किती बेकार वाटत असेल. दारूपायी उडवत असेल, वाईट नाद लागले असतील त्याच्यापायी उडवत असेल, किती बेकार वाटत असेल. मावा खात असेल, पुड्या खात असेल, तंबाखू खात असेल, दारू पित असेल, नाही का, नको त्या ठिकाणी खर्च करत असेल, मायबापाला किती बेकार वाटत असेल. मग ही वंश परंपरा टिकवणं आहे का? आहे का? म्हणून मी ते बोललो सुरुवातीला की तिकडे गावाकडे जाऊन काय काय करणं ही वंश परंपरा नाही आहे. तर ह्या चांगल्या चालीरीती, चांगले सत्कर्म, चांगलं मार्ग मायबापानं जे काही केलं आणि करत होते ते चालू ठेवणं. मायबाप जर बुद्ध विहारात येणाऱ्यांपैकी होते तर आपण सुद्धा बुद्ध विहारात येणाऱ्यांपैकी असलो पाहिजे. हा त्यांचा सन्मान आहे, नाही का. हे त्यांची वंश परंपरा टिकवणं आहे. हे तिसऱ्या प्रकारची सेवा सांगितली. चौथ्या प्रकारची भगवान बुद्ध म्हणाले सेवा करण्यासाठी त्यांच्या संपत्तीचे वाटेकरी होता आलं पाहिजे. काय म्हणाले? संपत्तीचे वाटेकरी. पण संपत्तीचे वाटेकरी नरडीचा घोट घेऊन नाही. संपत्तीचे वाटेकरी नरडीचा घोट घेऊन नाही. मरण्याची वाट पाहणाऱ्यांपैकी होऊन नाही. तर संपत्तीचे वाटेकरी म्हणजे कसे? तर आता मी जे सांगितलं की जे संपत्ती कमवली तर मायबापानंतर तर आपल्यालाच मिळणार आहे की नाही. तर ती संपत्ती आपल्याला टिकवता आली पाहिजे, जतन करून ठेवता आली पाहिजे. माहिती आहे तुम्हाला, जतन करून ठेवता आली पाहिजे ना, टिकवता आली पाहिजे. मायबापाची संपत्ती जी आहे ना, त्या संपत्तीचे वाटेकरी म्हणजे वाटेकरी होता आले पाहिजे. म्हणजे की बा ती विकणाऱ्यापैकी आपण नसलो पाहिजे. आता मी जे म्हणालो मी तुम्हाला, टिकवणाऱ्यापैकी जतन. त्या मायबापाला वाटलं पाहिजे अरे माझा पोरगा दोनाचे चार करणाऱ्यांपैकी आहे. बघा तुम्हाला मी सांगितली होती एक गोष्ट मागे, आठवत असेल तर एक वडील होते, मरता मरता आपल्या पोरांना बोलवलं. जे पोरं निष्कामी होते, निष्क्रिय होते, सुना पण तशाच आणि पोरं पण दोन चार पोरं सुना, त्यांना बोलवलं आणि त्यांच्याकडे पसापसा दाणे दिले, नाही का. ते आठवत असेल तुम्हाला. आणि त्यांना सांगितलं की बा हे जतन करून ठेवा, बरं जतन करून ठेवा. एकानं विचार केला काय जतन करून ठेवायचं, ते फेकून दिले. दुसऱ्यानं विचार केला जतन करून ठेवा म्हणले तर जतनच करून ठेवले, बांधून सुडक्यामध्ये, कपड्यामध्ये, नाही का. जतन करून ठेवा म्हटले ना. तिसऱ्यानं जतन करून ठेवा म्हटलं, त्यानं ठेवून दिले कणगीतच. चौथा हुशार होतं, चौथ्यानं जतन करून ठेवा म्हणलं, त्यानं शेतामध्ये नेलं आणि ते पेरले, नाही का. माहिती तुम्हाला, मी शॉर्टमध्ये सांगतो. कारभार द्यायचा होता, कारभारी कोण होऊ शकते त्याची परीक्षा होती, कसोटी होती, नाही का. आणि मग बापाने विचारलं काही दिवसानंतर, आला बाप जाऊन दुरून गाव धर्म सहल करून, मी दिलेलं धान्य कुठे आहे, जतन करून. तर एकानं आणलं बापा, देवाऱ्यात ठेवलं होतं बांधून. जतन करून ठेवायचं ना. अर्थ कळाला पाहिजे जीवनाचा, नेमकं काय करतोय ते. बऱ्याच लोकांना वाटते मी लय काय काय करतो, ते भलतं बिना कामाचं असते, ते काय करून फायदा आहे. जसं की बा कोणाला वाटते मायबापाला दागिने घेऊन दिले का ना अजून काय काय दिले, हे सोपं आहे. मी नेहमीच सांगतो बाकीचं सगळं सोपं आहे. त्यांचं मन नाही दुखवलं पाहिजे, त्यांचं मन ओळखणाऱ्यापैकी असलं पाहिजे ना. काय करतात सोन्याला चांदीला आणि कपड्याला, काय करतात ते आवश्यक आहे, पण केवळ तेच करायचं ना रडवत बसायचं. अर्थ आहे का काही.
अर्थ नाही आहे. म्हणून ते सांगितलं की ज्यानं जतन करून ठेवलं शेतीमध्ये नेऊन पेरलं तर किलोचं 2 किलो केलं, 2 किलोचे 4 किलो केले. अशा प्रकारे ज्याने जतन करून ठेवलं बापानं त्याची पाठ थोपटली आणि कारभारी हाच होऊ शकतो. समजलं तुम्हाला? तर हा अशा प्रकारे भगवान बुद्धांनी सांगितलं त्यांच्या संपत्तीचे वाटेकरी होता आलं पाहिजे. बापाला खूप चांगलं वाटते, शेतकऱ्याचं पोरगं जरी असेल, आपलं पोरगं शेतात राबत असेल ना, बापाला मायला लई चांगलं वाटते. माझं पोरगं कोणाच्या देण्या घेण्यात नाही, काम करते, कष्ट करते, मेहनत करते, नाही का? असे असतात ना काही काही. आणि काही काही विकून खायला बसले. घरं आहे विकतील, शेत आहे विकतील, किंवा आहे ते पडू देतात. तुम्हाला सांग, मी लहान होतो, मी पाहिलं गावाकडे काही काही बापानं कमवलं शेती आणि पोरांनी पडीक ठेवली आणि विकून टाकली. 1 एकर, अर्धा एकर, 2 एकर, 3 एकर. खाऊ 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 काही लोक खाऊच खातच राहतात. संपत्ती टिकवणाऱ्यांपैकी नसतात. संपत्ती टिकवता आली पाहिजे म्हणाले त्याचे वाटेकरी, ते तशा प्रकारे वाटेकरी बनता आलं पाहिजे. हे तर वाटेकरी मरल्यावर तर आपलं, मेल्यावर तर कागद होतीलच हो नावानं. मेल्यावर तर कागद आपल्याच नावं नाही, कोणाच्या नावानं होती? मायबाप गेली त्यांची प्रॉपर्टी कोणाच्या दुसऱ्याच्या नावानं होईल का? पण जिवंतपणे आपण वाटेकरी दुसऱ्यालाच बनवत असेल, आपण वाटेकरी होण्याच्या पात्रतेचे नसेल तर ते काय कामाचे? भगवान बुद्ध या अर्थाने म्हणाले की मायबापाच्या संपत्तीचे वाटेकरी होता आलं पाहिजे, पात्र बनता आलं पाहिजे, 2चे 4 करणाऱ्यांपैकी असलो पाहिजे, जिवंतपणामध्ये मायबापाच्या संपत्तीला जतन करून ठेवणाऱ्यांपैकी असलो पाहिजे, टिकवणाऱ्यांपैकी असलो पाहिजे, तिचे वृद्धी करणाऱ्यांपैकी असलो पाहिजे. अशा प्रकारे माता पित्याच्या संपत्तीचे वाटेकरी व्हावे असं भगवंतानं 4थ्या सेवेमध्ये सांगितले, पूजेमध्ये सांगितलं. 5व्या आणि शेवटच्या पूजा कशी करावी सांगताना भगवंताने सांगितलंय त्यांच्या मरणोत्तर पुण्यानुमोदन केलं पाहिजे. माता पिता जेव्हा मरतील ना, आता मरण तर प्रत्येकाला आहे ना, माता पिता जेव्हा मृत्युमुखी पडतील तेव्हा मरणोत्तर सुद्धा त्यांचा सन्मान करावा. तर आपल्या काही काही लोकांना वाटते भलतंच काहीतरी, पुण्यानुमोदन करायला सांगितलं भगवंताने. मी नेहमी सांगतो, माता पित्याचा हिस्सा असतो का नाही, वाटा असतो का नाही घरामध्ये आपल्या? जे कमवतो आपण, जे कमवलंय किंवा त्यांनी जे कमवलंय तर ते जरी गेले त्यांचा हिस्सा आहे ना. घरात प्रत्येक गोष्टीवर त्यांचा हिस्सा आहे. आता जिवंत असतात माणसं तर हिस्सा असते की नाही प्रत्येकाचा? तुम्ही स्वयंपाक बनवला, प्रत्येकाचा हिस्सा आहे का नाही त्याच्यात? प्रॉपर्टी आहे तुमच्याकडे, प्रत्येकाचा हिस्सा आहे की नाही घरातल्या? तर भगवान बुद्धांनी सांगितलं की जर माता पिता प्रिय होते, जर माता पित्यांवरती प्रेम आहे तर त्यांच्या मृत्यू पश्चात मरणोपरांत त्यांच्या नावाने दान पुण्य करा, तो त्यांचा हिस्सा आहे. भगवंतानं सांगितलं नाही, दान पुण्य करायला सांगितलं. त्यांच्या नावाने वस्त्रदान करा, जसं की आता बौद्ध धम्मामध्ये भगवंतानं सांगितलं चिवर दान करा. त्यांच्या नावाने औषधोपचारांचं दान करा. हे परिष्कार वगैरे जे तुम्ही देत असता ना, तर औषधोपचाराचं दान करा. कारण मायबाप जर जिवंत असते ते आजारी असते तर त्यांना औषधोपचार दिले असते का नाही? तर आता जर मायबाप नाही आहे पण मनामध्ये भाव ठेवा की मायबापाच्या स्मृतीप्रित्यर्थ मी हे औषधोपचाराचं दान देत आहे. मायबापाला मी आता वस्त्र घेऊ शकत नाही, मायबाप तर गेले, मग मायबापाला वस्त्र तर घेतले असते ना. आपण दरवर्षाला घेता का नाही तुम्ही? घरातल्या लोकांना वस्त्र करता का नाही? तर घरातली व्यक्ती जेव्हा जाते तर भगवान बुद्ध म्हणाले जर खरंच प्रेम आहे तर त्यांचा हिस्सा जो असतो का नाही तो दान पुण्यामध्ये वाटा. पुण्य म्हटलं त्याला भगवंताने, ते प्रेम म्हटलं भगवंताने, त्याला दानानुमोदन म्हटलं भगवंताने, त्याला पुण्यानुमोदन म्हटलं भगवंताने. आणि म्हणून मरणोत्तर मायबापाच्या स्मृतीप्रित्यर्थ वस्त्राचं दान, जसं चिवराचं दान आहे, परिष्काराचं दान आहे, औषधांचं दान आहे, लोक विहाराचं दान देतात, जमिनीचं दान देतात, कोणकोणत्या वस्तूंचं दान देतात. आपण आई वडिलांचा अशा प्रकारे मरणोत्तरसुद्धा सन्मान केला पाहिजे. नुसतं त्यांनी जे कमवून ठेवले आणि खात राहायचं, ते गेले, रडलेत थोडंसं 10 दिवस आणि बस डल्ला मारलाय. कोणतं प्रेम आहे? तुम्ही विचार तर करून पहा, थोडंसं ताण देऊन कोणतं प्रेम आहे? जर प्रेम आहे तर त्यांच्या नावाने दान पुण्य करतो का आपण? अरे फोटोला हार घातला काय नाही घातला, काय फोटोला हार घालून फायदा आहे ते? आणि ते बापा मी तर म्हणतो पहिला दुसरा तिसरा स्मृती दिन करतात काही काही लोक, नंतर कोण करते? तुम्ही तुमच्या पंजोबाचा फोटो आहे का तुमच्या घरात कोणाच्या तरी? त्याला हार घालता का तुम्ही? त्यांचा दिवस करता का साजरा? स्मृती दिन करता का तुम्ही? अरे मायबापाचाच करत नाही. 2-3 वर्षे झाले की विसरले मायबाप, त्यांनी कमवलं त्याच्यावर डल्ला. कोणतं प्रेम आहे म्हणाले भगवान बुद्ध? कुठे प्रेम? प्रेम आहे ना तर त्यांचा जो वाटा आहे,
त्यांचा जो हिस्सा आहे, जे कोणी घरातले असतात तर ते दान पुण्य करा. भगवंतानं स्पष्ट सांगितलं सिगालाला. हा संदर्भ आहे ज्या लोकांना असं गलतफहमी आहे, ज्यांना कुणाला, तर हा संदर्भ आहे त्यांच्यासाठी. ही भगवंताची वाणी आहे. करुणानंद भंतजी जरी सांगत आहे ही भगवंताची वाणी आहे. भगवान बुद्ध म्हणाले 5व्या प्रकारे तुम्ही कशी पूजा केली पाहिजे माता पित्यांची, तर माता पिता जेव्हा मृत्युमुखी पडतील तर त्यांच्या नावाने त्यांच्या सुगतीसाठी सहाय्यक बनण्यासाठी दान पुण्य केलं पाहिजे म्हणाले भगवान. आणि अशा प्रकारे तुम्ही किती प्रकारे माता पित्यांची सेवा करावी? 5 प्रकारे माता पित्यांची सेवा करावी. सेवा म्हणजे पूजा करावी. पूजा म्हणजे कर्तव्य बजावावं आपलं. पूजा कर्तव्य म्हणजे जबाबदारी आहे मुलांची आपल्या आईवडिलांची अशा प्रकारे पूजा करण्याची. पूजा म्हणजे फक्त त्यांना नमस्कार करणे पाया पडणे नव्हे. माता पित्यांची पूजा या 5 कर्तव्यांचं पालन करून करावी म्हणाले भगवान बुद्ध. हे 5 जबाबदाऱ्या सांगितल्या भगवान बुद्धांनी की त्यांना भोजन, त्यांच्या निवासाची व्यवस्था, त्यांच्या कपड्याची व्यवस्था, त्यांच्या औषधाची व्यवस्था, त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण करण्याची व्यवस्था, त्यांच्या सुखदुःखाची सुखसुविधा पाहण्याची, अशा प्रकारे एक तर सेवा करा. ही पहिली पूजा. रिपीट करतोय आता. दुसऱ्या याच्यामध्ये सांगितलं माता पित्यांचं ऐकून राहा, नाही का. त्यानंतर त्यांचा आदर करा. त्यांचं मन कधी दुखवू नका, त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आणू नका. अशा प्रकारे त्यांच्या प्रती आपलं असलेलं कर्तव्य निभावलं पाहिजे. ही दुसऱ्या प्रकारची पूजा. तिसऱ्या प्रकारची पूजा सांगितली वंश परंपरा चालवणाऱ्यांपैकी आपण असलो पाहिजे. आणि वंश परंपरा कोणती, तर मायबाप दान पुण्य करणारे असतील तर आपण ती वंश परंपरा चालवावी. मायबाप सील पालन करणारे असतील तर ती आपण परंपरा चालवावी. मायबाप जर ध्यान करणारे ती वंश परंपरा चालवावी. मायबाप धार्मिक होते, सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत होते, ती परंपरा आपण चालवावी. मायबापाने जर संपत्ती, घर दार, शेती, जे काही कोणती प्रॉपर्टी आहे ती टिकून ठेवली तर ती टिकून ठेवण्याची वंश परंपरा आपण चालवली पाहिजे, वंश परंपरा. आणि अशा प्रकारे ही तिसऱ्या प्रकारची पूजा सांगितली. चौथ्या प्रकारची पूजा सांगताना त्यांच्या संपत्तीचे वाटेकरी बनायला सांगितले. आणि संपत्तीचे वाटेकरी कसं बनायला सांगितलं, तर जी संपत्ती आहे तर तिला जतन करणे, त्याच्यात वृद्धी करणे, तिला टिकवणे, अशा प्रकारे त्या संपत्तीचं जतन करून त्यांच्या संपत्तीचे वाटेकरी व्हायला सांगितलेलं आहे. आणि 5वं मरणोत्तर त्यांच्या नावाने पुण्यानुमोदन, दान पुण्य, त्यांचा वाटा, त्यांचा हिस्सा जो आहे तो दान पुण्यामध्ये टाकावा आणि त्यांच्या सुगतीसाठी सहाय्यक बनावे. अशा प्रकारे भगवान बुद्धांनी सांगितलं की मुलांचं कर्तव्य आहे की वृद्धावस्थेमध्ये आपल्या माता पित्यांची या प्रकारे सेवा करावी, त्यांची पूजा करावी, त्यांच्याप्रती असलेलं आपलं कर्तव्य बजावावं. जर माता पिता धार्मिक नसतील, या उपरोक्त काय करू शकता तुम्ही, ह्याच्या व्यतिरिक्त काय करू शकता, काय करायला पाहिजे मुलांनी म्हातारपणामध्ये आईवडिलांच्या. आता काही काहींचे प्रॉब्लेम आहे की चिडचिडेपणा करतात, भांडण करतात, इंटरफिअर करत राहतात, घरातच बसतात वगैरे वगैरे. आहेत का नाही, घरातच बसतात म्हणते, आपल्याला म्हणत नाही कोणी, दुसऱ्याला सांगते. कोण म्हणेल ती तोंडावर कोण पडाव बापा कोणाच्या, सारं घराला आग लागते, मग अशी भड 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 जाळच होते, सारा धूर सारं जळून खाकच होते, मग कोणाच्या कोणी नादी लागावत. आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं मुलांना की त्यांच्याशी वाद करू नका, तंटा करू नका, त्यांना भांडण करू नका, नादी लागू नका, त्यांना चिडवू नका, तर प्रेमाने संयमाने हळूहळू त्यांना धार्मिक बनविण्याचा प्रयत्न करा. धार्मिक बनवण्याचा प्रयत्न करा. समजा तुम्ही धार्मिक असताल तरची मग गोष्ट आहे, नाही तर तुम्ही बिघडलेले असाल तर तुम्ही कोणत्या तोंडानं धार्मिक कराल. मायबाबाच्या ते गेलेले गये गुजरे आणि तुम्ही गये गुजरे, कोणत्या तोंडानं धार्मिक कराल तुम्ही. तुम्हाला विहार माहीत नाही, तुम्हाला दान पुण्य माहीत नाही, तुम्हाला सील पालन माहीत नाही, तुम्हाला ध्यान माहीत नाही, तुम्हाला काहीच माहीत नाही, तुम्ही समाजात जात नाही, उठत नाही, बसत नाही, आणि काय ढेकळं शिकवता मायबापाला, धार्मिक बनवता काय, जमते काय. मग सारी फाकाफाकी झालेली असते अशा घरामध्ये. मी नेहमी सांगतो तसं मांस मांसाबरोबर राहते आणि हाडाबरोबर राहतात. बस धक्क्याला बुक्की, मायबाप असो, लेकरं असो, सुना असो, सासू असो, नवरा बायको असो, धक्क्याला बुक्की, कोणाचंच कोणाशी
पटत नाही. म्हणून भगवान म्हणाले की तुम्ही काय करू शकता म्हातारपणामध्ये, जर तुम्हाला आईवडील धार्मिक नाहीत असं वाटलं, आता नसतात ना, असं थोडी आहे की सगळे धार्मिक, कुठं ध्यानावर आहेत लोक बापा, लय परेशान आहो म्हणतात, मी भंतेजी काय करावं, म्हणजे वेळ आल्यावर लय परेशान आहे भंतेजी, लय त्रास होते हो, असं झालं तसं झालं, ध्यानाला जा ना. मग नाही ना, मला बसताच येत नाही, माझे गुडघेच काम करत नाही. एक तर दुःखमुक्त व्हायचंय, टेन्शन मुक्त व्हायचंय, संकटातून बाहेरही पडायचंय, परेशानीतून बाहेरही पडायचंय, आणि झिजायचं नाही, त्याग करायचा नाही, असं नुसतंच रिकामं. मी प्रत्येक माझ्या आईला बाबाला सांगतो, घरचे वैतागतात कधी कधी, हे प्रत्येकाला कळते, आपल्या स्वभावामुळं वैतागलेत. एवढं कळाल्यावर तरी सोडा हे आणि जा ना ध्यानाला, करा ना शिबिर. घरचे जर किंमत देत नाही, घरी जर वानवा होते, घरचे त्रास देऊ लागले हे समजते, तर भगवंताने महान सर्वश्रेष्ठ मार्ग सांगितला ना. काय चिपकू चिपकू राहता त्याला, आणि तुमच्या चिपकल्यानं काय काय राहणार आहे, असा कोणता फरक पडणार आहे. ज्यांना विकून खायचं ते विकून खाऊ शकतात, खात नाही, खातात का नाही, काहीच करू शकत नाही. तुम्ही करू शकता का. समजा अशी कोणावर वेळ आली, ज्यांना बिघडायचं आहे ते बिघडल्याशिवाय राहत नाही, राहतात. अहो इथं कोणीच कोणाचं नाही. मी नेहमी सांगतो, एकदा आपण झुकलो ना, काही काही घरात कवडीची किंमत नसते लोकांना अशा. म्हणून मी सांगतो, मायबाप आहात तुम्ही, सगळ्यांनाच याच्याद्वारे सांगतो की किमान जेव्हा ज्या दिवशी तुम्हाला कळेल की गड्या आपली किंमत संपली, तर रडत बसण्यापेक्षा, इकडं तिकडं जाऊन असं पाखडत बसण्यापेक्षा, सून आसीन पोरगा आसान कोण कोण कसं, मी म्हणतो तुम्ही ध्यानावर या, ध्यान करा, मरेपर्यंत शिबिरं करा, मरेपर्यंत विहारात जा. तुमच्या हिस्साचं जे जे म्हणून काही आहे, नेहमी नेहमी त्यातलं दान पुण्य करा, ते तरी पुण्य तुमच्या पदरात पडत राहील, नाही का. नाही तरी तुमचे वाटेकरी तयार आहेत ना, काय आहेत की नाही. तुम्ही केलं ना, आता भरपूर केलं ना तुमचं काय करायचं ते. पण जर घरातल्यांना तुमच्या असं वाटतंय की यांनी कुठेतरी बाहेर जावं, तर जा ना धम्मसहलीला, पुन्हा पुन्हा जात राहा ना, पुन्हा पुन्हा धम्मसहलीला जा, पुन्हा पुन्हा कुठेतरी जात राहा, म्हणजे ध्यानाला जात राहा, विहारात जात राहा, आपलं मन तिथे रमवा. ज्या लोकांना आपण आवडत नाही, मी म्हणतो त्यांच्यापासून व्हा ना अलिप्त. मग अलिप्त म्हणजे कायमचं नाही कोणी अलिप्त होऊ शकत, ग्रहस्थ आहात तुम्ही, पण अलिप्त होणं हा पर्याय आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, वाटत नाही का तुम्हाला पर्याय हा पर्याय आहे ना, भगवंताने सांगितला. आणि म्हणून तुम्हाला सांगतो आहे की विहारात जा, धार्मिक बना. प्रत्येक मायबापाला मी सांगतो आहे, आणि ध्यान करा, दान पुण्य करा, धम्माच्या मार्गावर चाला. आपल्या मायबापाला तसं बनवा, असं पण सांगितलं भगवंताने. मायबापाला अशा प्रकारे बनवा तुम्ही. जर ते वाह्यात गेले असतील, वाम मार्गाला लागले असतील किंवा काय. आता परवाला काही दिवसापूर्वी एक जण व्यक्ती आला माझ्याकडे, म्हणते जे म्हणे तुम्हाला काय सांगू, माझा बाप माझे वडील निव्वळ कामातून गेले होते, ह्या दारू पित होते म्हणे, काय काय करत होते. मी त्यांना काहीच बोललो नाही. आम्ही ठरवलं म्हणे बा, यदा कदाचित आमचंही चुकत असेल, माझ्या बायकोचं माझं, ते सांगत होते ते भाऊ, म्हणून आई थोडीशी फार अशी वागत असेल म्हणे, म्हणून माझे वडील दारू पित असतील. त्यांना वाटत असेल टेन्शन, आता कोणाचा विचार कोणता आणि कोणाचा विचार कोणता ना. तर तुमचं प्रवचन ऐकलं म्हणे यूट्यूबवर आपण, नाही एका कार्यक्रमात नातेवाईकाच्या होतो म्हणे, प्रवचन ऐकलं, नाद लागला म्हणे माझ्या बायकोला, बायकोमुळं लागला म्हणे मला. आता घरात फक्त प्रवचन चालते म्हणे तुमचं. बापाला आईला कधीच बोललो नाही म्हणे की बा तुम्ही ऐका हे काहीतरी करा, असं टोमणा बिमणा काहीच मारला नाही म्हणे. पण ज्या दिवशीपासून प्रवचन घरात लाव, टी व्हीला कनेक्ट करतो म्हणे मोबाईल आमचा, दुसरं काहीच लावत नाही, सिरियल बिरियल बंद. कारण मी नेहमी सांगतो सिरियल डोकं बिघडवण्यासाठी आहे. तुम्ही पाहत असाल मन लावून, एका माणसाच्या 2-2, 3-3 बायका, घरातल्या घरातच काय काय चालते ते दाखवतात हो टी व्हीवर. मी नेहमी सांगतो, रोजच्या रोज प्रवचनातून सांगू लागलो, हे घराघराला लोकांना बिघडवण्याचा कार्यक्रम सुरू केला बघा टी व्हीच्या माध्यमातून. सिरियल काय दाखवतात, सिरियलमध्ये काय दाखवतात, सुधरवायचं दाखवतात की बिघडवण्याचं दाखवतात.
सुना कशा बिघडाव त्याचं प्लॅनिंग आहे त्याच्यात, सासा कशा बिघडाव, बदला कसा घ्यावा त्याची प्लॅनिंग आहे, नवरा कसा बिघडाव त्याची प्लॅनिंग, बायको कशी बिघडाव त्याची प्लॅनिंग आहे का नाही, पोरं पोरी कसे बिघडाव जवानपणामध्ये त्याची प्लॅनिंग आहे काय, आहे का नाही? बघा तुम्ही, तुम्हाला मी बोलताना असं वेगळं वाटत असेल पण हेच हकीकत आहे, दाखवतात ते तसं. प्रबोधन आहे का तिथं? आहे का प्रबोधन? नाही. आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगतो आहे, भगवान बुद्धांनी सांगितलं बघा की अशा गोष्टी, तर ते त्याने सांगितलं आम्ही मायलाही बोललो नाही बापालाही बोललो नाही भंतेजी काहीच, पण एकच केलं आम्ही, बायकोरून मी शिबिर केलं म्हणे, ध्यानाला जाऊन आलो आळीपाळीनं, आणि दररोज घरात सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रवचन लावून ठेवतो म्हणे, यूट्यूब कनेक्ट वायफाय घेतलेलं आहे म्हणे, टी व्हीवर प्रवचन चालू, काम सुरू राहो काही सुरू राहो. तर भंतेजी म्हणे मला तुमच्याबद्दल आता काय बोलू म्हणे, मी एवढी कृतज्ञता वाटते म्हणे तुमच्याबद्दल की कोणीच सांगू शकलं नाही, कोणीच बदलू शकलं नाही म्हणे, बदलूच शकत नाही म्हणे कोणी कोणाला घरात, खरंच बदलू शकत नाही तर कोण कोणाचं ऐकायला बसले, पण तुम्ही जे आपण सांग माझंही पुण्य बापा हे. तर भंतेजी म्हणे आईत बदल झाला, माझ्या वडिलात बदल झाला, माझ्या वडिलांनी दारू सोडून दिली म्हणे, तंबाखूही सोडून दिला माझ्या वडिलांनी, आणि आता व्यवस्थित एकदम राहतात म्हणे, ते दोघं नवरा बायको व्यवस्थित राहतात एकमेकांशी, म्हणजे आई बाबा, आणि आमच्याशी माझ्या बायकोला टोम नाही मारत नाही म्हणे माझी आई, भनभनी लावत नाही, किरकिरी लावत नाही, लेकरायला खेळवते, मस्त हसून खेळून राहते म्हणे, रुंगूनही बसत नाही, रुचत नाही, बायकोतही सुधारणा झाली आणि माझ्यातही सुधारणा झाली म्हणे. भंतेजी तुमचे लाख लाख धन्यवाद, हे आपलं पुण्य आहे. म्हणून भगवान म्हणाले सब दानंग धम्म दानंग जिनाती, सगळ्या दानांना जिंकणारं हे धम्माचं दान आहे, बुद्धाची वाणी ही सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून तुम्हाला हे जी मी अधिकारवाणीनं सांगतो ना, शेवटचे बनू नका, घरच्यांना गोडी लावा, घरी चांगलंच जाऊन सांगत राहा, हे बुद्धाची वाणीच सांगत राहा, ते बहकतील बिघडतील असं काही सांगत राहू नका. कोण आलं इकडं बघितलं, कोण आलं तिकडं बघितलं आणि काय झालं हे नका सांगत राहू. ही बुद्धाची वाणी जी ऐकली ना, कारण काही काहीला सवय राहते म्हणून बोलतो मी, तर घरचे बिघडतील असं नका सांगू, घरचे सुधरतील असं सांगा. अरे काय आजचा उपदेश होता, भंतेजीने सांगितलं बघा भगवान बुद्धाची वाणी, असं असं त्या शृगालाला सांगितलं. तुम्ही सांगत राहा, फक्त अपेक्षा ठेवू नका, सांगत राहा फक्त की असं असं सांगितलं. काही काही आया सांगतात माझ्या, काही काही बाबा सांगतात माझे, लोक सांगतात ना भंतेजी आई येते आणि हे असं असं सांगते आम्हाला, वडील येतात असं असं सांग, प्रत्येक ठिकाणच्या कार्यक्रमाची गोष्ट सांगतो तुम्हाला. आणि म्हणून आपल्या आईवडिलांना जर ते धार्मिक नसतील, तुम्ही धार्मिक जर कोणामुळे झालात, तर आता मी तुम्हाला उदाहरण सांगितलं ना त्या भाऊचं आणि त्याच्या पत्नीचं, तर आईवडिलाला धार्मिक बनवा ना, खरोखर त्यांना गोडी लावा, त्यांना प्रेमाने सांगा आपण ध्यानाला चला, नाही का, धम्मसहरीला चला, विहारात चला, इकडं जाऊ, त्यांना घेऊन चला, कधी लेण्यांना जा, कधी विहाराला जा, कधी प्यागोड्याला जा, नाही का, कधी चैत्यभूमीला जा, कधी दीक्षाभूमीला जा, कधी कुठं जा ना, एक दिवस वेळ काढा, फॅमिलीला घेऊन जातात का लोक? जाता तुम्ही? आठवड्यातून काढता का फॅमिलीसाठी असा वेळ? महिन्यातून काढता का? 15 दिवसातून काढता का? जिंदगीचं गणित नाही लोकांच्या काहीच आहे. ठरलं का गणित तुमच्या? असं काही तुम्ही ठरवलं का या बाबतीत? प्लॅनिंग आहे का तुमचं? काही सुधारायच्या बाबतीत काहीच प्लॅनिंग नाही, बिघडायच्या बाबतीत प्लॅनिंग आहे का नाही? खरं खरंच आहे, तुम्ही काय म्हणाल? आणि म्हणून बघा अनंत उपकार असतात त्या माता पित्याचे, आपण लक्षात ठेवलं पाहिजे, आणि त्यांच्या उपकारांची आपण कधी परतफेड करू शकत नाही. म्हणून त्यांच्या चेहऱ्यावरती आपण नेहमीकरिता आनंद ठेवला पाहिजे. शेवटचा पॉईंट सांगेल मी तुम्हाला की तेच लोक इतरांना आनंद देऊ शकतात, तेच लोक इतरांना आनंदी ठेवू शकतात की ज्यांना मायबापाला आनंदी ठेवता येते. तेच लोक इतरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवू शकतात ज्यांना प्रामाणिकपणे इमाने इतबारे मायबापाच्या चेहऱ्यावरती हास्य फुलवता येते. ज्यांना मायबापाच्या चेहऱ्यावर हास्य फुलवता येत नाही ते जगातल्या कोणत्याच व्यक्तीच्या चेहऱ्यावर हास्य फुलवू शकत नाही. समजते तुम्हाला मी काय म्हणतो? जे मायबापाला रडवू शकतात ते जगातल्या कोणत्याही व्यक्तीला रडवू शकतात. समजते तुम्हाला मी काय? जे मायबापाला प्रसन्न ठेवू शकतात ते जगातल्या कोणत्याही व्यक्तीला प्रसन्न ठेवू शकतात. जे मायबापाला खुश ठेवू शकतात ते जगातल्या कोणत्याही व्यक्तीला खुश ठेवू शकतात. जे मायबापाला आनंदी ठेवू शकतात ते जगातल्या कोणत्याही व्यक्तीला आनंदी ठेवू शकतात. हा
मी शेवटचा पॉईंट आपणास सांगतोय, म्हणून मायबापाच्या बद्दल, मातापित्यांच्या बद्दल आपण सदैव कृतज्ञ असावे, त्यांच्या उपकारांची सदैव जाणीव ठेवावी आणि त्यांच्याशी अत्यंत प्रेमळपणे, अत्यंत समजूतदारपणाने वागावे आणि आपलं कर्तव्य बजावून आई वडिलांना खूप प्रेम द्यावं, खूप खुश ठेवावं, खूप प्रसन्न ठेवावं, जेणेकरून आपल्यालाही त्या पुण्यकर्माच्या प्रभावाने खुश राहता येईल, प्रसन्न राहता येईल, आनंदाने राहता येईल. अशा प्रकारचा उपदेश मातापित्यांच्या संदर्भातील मुलांचं काय कर्तव्य आहे, हा उपदेश सिगालोवाद सूक्तातील 14वा भाग भगवंताने त्या सिगालाला शिकवला. उद्याच्या प्रकरणामध्ये बघा की मातापित्यांचं मुलांच्या प्रती काय कर्तव्य आहे. आता हे झालं मुलांचं कर्तव्य मातापित्यांच्या बद्दल. तर उद्याच्या प्रकरणामध्ये मातापित्यांचं मुलांच्या संदर्भामध्ये काय कर्तव्य आहे ते तुम्हाला 15व्या भागामध्ये शिकवण्याचा मी प्रयत्न करेल. आजच्या या उपदेशाला मी इथे पूर्णविराम देतो. भवतो सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.